हॅलो एव्हरीवन. आज 12-12 पोर्टल ओपन झालेला आहे आणि हा जो 12-12 पोर्टल आहे तो वर्षाचा आखरी पोर्टल आहे. हा जो 12-12 पोर्टल आहे तो खूप एनर्जेटिक आहे, एनर्जेटिक डे आहे. ॲक्च्युली हा पोर्टल अशा व्हायब्रेशनसोबत ओपन होत आहे की आपण ह्या टाईमला युनिवर्ससोबत अलाईन राहाल. जेवढा पण टेक्निक आपण आजपर्यंत केला आहे त्याला मॅनिफेस्ट करण्याचा आज हा टाईम आहे. 12-12 पोर्टल त्या सर्व मेहनतीचा जे वर्षभर तुम्ही ज्या पण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक केले आहात तर त्या सर्व मेहनतीचं फळ घेण्याचा टाईम म्हणजेच रिसीव करण्याचा टाईम म्हणजेच हा 12-12 पोर्टल आहे. म्हणूनच याला वर्षाचा आखरी पोर्टल असं सुद्धा म्हटलं जाते. तर त्या सर्व मेहनतीचं फळ घेण्यासाठी रेडी राहायचं आहे. ओके. परंतु एक गोष्टीला आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे की जेव्हा पण असे पोर्टल बनतात तेव्हा 12-12ला म्हणजेच 12-12 पोर्टलला कोशिश करा की ज्या ज्या गोष्टी आपण मॅनिफेस्ट आपल्याला करायच्या आहेत आपल्या जीवनामध्ये किंवा ज्या प्रकारे लाईफला ट्रान्सफॉर्म करायचा आहे तर आपल्याला 12-12 पोर्टलला आपल्याला त्या पोर्टलमध्ये पूर्णपणे पॉझिटिव्ह राहायचं आहे. कारण हा पोर्टल जो आहे तो रिसीव करण्याचा हा पोर्टल आहे. खूप पॉवरफुल आहे, एनर्जेटिक आहे आणि 12-12 हा जो पोर्टल आहे तो आपल्या आपणात एक एंजल नंबरसुद्धा आहे. ओके. तर त्या दिवशी आपल्याला म्हणजेच आज आपल्याला पूर्णपणे रिसीव मोडमध्ये राहायचं आहे. हा टाईम रिसिविंगवाला आहे. जर आपल्याला असा विचार करायचा आहे की जी गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे तर ती गोष्ट ऑलरेडी आपल्याजवळ आहे असा आपल्याला विचार करायचा आहे. ट्राय करा की ॲक्ट ॲज इफ टेक्निक लावू शकत असाल तर खूप चांगलं राहील आपल्याला आपल्या विशेषसाठी, आपल्या विशेष मॅनिफेस्ट करण्यासाठी. तर ॲक्ट ॲज इफ काय आहे? जसे आपण मूवी बघतो, ॲक्ट ॲज इफ काय आहे? जसे आपण मूवी बघतो तिथे आपण काय करतो? ॲक्टिंग करत असतो. तर त्यामध्ये ॲक्टिंग असते. आपल्याला सर्व माहिती आहे की ऑलरेडी एक बनवलेली एक कहाणी म्हणजेच गोष्ट आहे त्यामध्ये सर्वजण आपापले रोल प्ले करत आहे. तसेच आपल्याला आपली एक कहाणी गोष्ट आपले मॅनिफेस्टेशन विशच्या अकॉर्डिंग रोल प्ले करायचं आहे आजच्या दिवशी. ओके. 12-12मध्ये. तर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण एक जॉब मॅनिफेस्ट करण्याच्या मागे आहात. उदाहरणामध्ये फॉर एक्झाम्पल सांगत आहे, खूप दिवसापासून ते जॉब मिळत नाही आहे. कॅन्सल आपण मॅनिफेस्टेशन करत आहात. तर टेक्निक तुम्ही करत आहात, खूप सारे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे टेक्निक करत आहात ह्या जॉबला मिळवण्यासाठी. ओके. तर काही ना काही करत आहात आपल्या विशला मिळवण्यासाठी. पण 12-12 पोर्टलवर अशी कोशिश करा की पूर्ण दिवस असं काहीतरी ॲक्ट करा की म्हणजेच स्वतःला ह्या पद्धतीने ॲक्टिंग करायची आहे. स्वतः ह्या पद्धतीने आपल्याला ॲक्टिंग करायची आहे की ती जॉब जी आहे, तुम्हाला जी पण जॉब पाहिजे आहे ती तुम्हाला जॉब ऑलरेडी मिळाली आहे. जॉब मिळाली आहे, ते मिळालेल्या खुशीमध्ये तुम्ही खूप एन्जॉय करत आहात, खूप खुश आहात. ती फिलिंग घेऊन या आपल्यामध्ये. तसाच विचार करा की माना की आज तुम्हाला तिकडून ते जे काही ऑफिस आहे त्यामधून तुम्हाला कॉल येते की आपण उद्या जॉईन करत आहात का? नक्कीच जॉईन करा. उद्याची डेट आहे, तुम्ही येऊन नक्कीच जॉईन करा असं तुम्हाला कॉल येत आहे. त्यामध्ये तुम्ही फील करायचं आहे. किंवा जॉईनिंग लेटरचं तुम्ही वेट करत असाल तर कोणताही जॉब मॅनिफेस्ट करत असाल तर तो जॉईनिंग लेटर मिळाल्यानंतर सर्वात पहिले कोणाला फोन करून सांगाल तुम्ही? ती खुशी कोणासोबत तुम्ही शेअर कराल? काय कराल? जेव्हा ती विश मॅनिफेस्ट होईल तर कशी फिलिंग असणार तुम्हाला? ते सर्व आज तुम्हाला ॲक्ट करायचं आहे, तशीच ॲक्टिंग करायची आहे, तसंच फील करा. ओके. तशी फील करण्याची कोशिशसुद्धा करा की तुम्हाला ऑलरेडी जॉब मिळाली आहे. तुमचे फ्रेंड्स तुम्हाला काँग्रॅच्युलेशन करत आहेत. तुम्ही मस्त खुशीमध्ये आहात.
ती खुशी सर्वांसोबत शेअर करत आहात, एन्जॉय करत आहात अशी ॲक्ट करायची आहे, ॲक्टिंग करायची आहेत. ओके. कारण 12-12ला ज्या प्रकारे व्हायब्रेशनमध्ये तुम्ही राहाल ती सेम फ्रिक्वेन्सी, तेच सेम व्हायब्रेशनवाली जी पण गोष्ट मिळेल आपल्याला, ते जे पण आपले व्हायब्रेशन असतील त्याच व्हायब्रेशननुसार सेम तशीच गोष्ट आपल्याला वापस मिळणार आहे. तर म्हणून आपल्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशनमध्ये राहायचं आहे. आपल्याला जे काही मॅनिफेस्ट करायचं आहे त्या फिलिंगमध्ये राहायचं आहे, आपल्याला तशी ॲक्टिंग करायची आहे. बेसिकली आपण अलाइन करत आहात स्वतःला आणि अलाइनमेंटचाच हा दिवस आहे. थोडी पण कोशिश कराल की इझिली युनिवर्ससोबत तुम्ही अलाइन होऊन जाल. आपल्या विशेससाठी तुम्ही सहजरित्या हे मॅनिफेस्ट करू शकाल. 12-12ला एक रिच्युअल तुम्ही करू शकता. फक्त 12-12साठीच नाही सांगत आहे, तर 12 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत म्हणजेच 10 दिवसापर्यंत तुम्ही हे करा. रेग्युलर करायचं आहे. ह्यामध्ये करायचं काही नाही आहे. आपल्याला अगरबत्ती घ्यायची आहे. प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असते अगरबत्ती किंवा धूपबत्ती, या दोन्हीमधून तुम्ही घेऊ शकता. 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या किंवा 12च्या काउंटमध्ये सुद्धा घेऊ शकता. तुमच्या मर्जीने जितके घ्यावे वाटेल तेवढं घ्या. रोजचा हा नियम ठेवा 10 दिवसापर्यंत. मॉर्निंगला अंघोळ केल्यानंतर जेव्हा तुम्ही रेडी होता त्यावेळेस अगरबत्ती लावा. तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा हा रिच्युअल करू शकता किंवा एका शांत ठिकाणी सुद्धा बसून तुम्ही अलग याच्यामध्ये सुद्धा करू शकता. ओके. अगरबत्ती पेटवून जसं मंदिरामध्ये पूजा करून अगरबत्ती लावतं तसंच. ओके. अगरबत्ती घ्यायची. जे लोक रोज पूजा अर्चा करतात त्यांच्यासाठी खूप छान आहे. मंदिरामध्ये इसेन्स जळवून प्रेयर करू शकता. जर अलग जागेवर केलं तर ते सुद्धा खूप चांगलं आहे. थोड्या वेळासाठी शांत ठिकाणी बसा आणि हा रिच्युअल फक्त 5 मिनिटाचाच आहे. 5 मिनिटाचा वेळ लागतो. ओके. तर उदाहरणार्थ तुम्हाला 2 अगरबत्ती घ्या आणि त्या अगरबत्तीतून जो धुवा निघालेला आहे, जो इसेन्स निघत आहे त्यावर ध्यान लावा जा की फक्त एवढं फील करा की तो धुवा जो आहे तो तुम्हाला खूप पॉझिटिव्ह करत आहे आणि त्या धुव्यासोबत आपल्या अंदरचे जी पण भीती, निगेटिव्हिटी, काही डाऊट्स आहेत, निगेटिव्ह फिलिंग्स आहेत, त्या सर्व गोष्टींना रिलीज करत आहात. विचार करा की त्या धुव्यासोबत सर्व गोष्टी रिलीज होत आहेत. सर्व टेन्शन सोडा आणि खूप पॉझिटिव्ह राहा. आणि त्यानंतर 1 ग्लास तुम्ही पाणी घ्या. जी तुमची मॅनिफेस्टेशन आहे 1 ग्लास पाण्यामध्ये बघून ती विश 12 वेळा म्हणा आणि ते पाणी अफर्म करून थँक्यू आणि लव यू म्हणत त्या पाण्याला पिऊन घ्या. ओके. अफर्मेशन द्यायचे आहे पाण्यामध्ये बघून आपल्याला. जी विश तुमची आहे, जसं की मला माझा मनपसंत जॉब मिळाला आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्या पाण्याला पिऊन घ्या. ह्यासोबत तुम्हाला आपले व्हायब्रेशन हाय ठेवायचे आहे. यासोबतच तुम्हाला ह्यामध्ये सेल्फ लवला सुद्धा हाय ठेवायचं आहे. आता जे पण तुम्ही बोलाल म्हणजेच 12-12 पोर्टल ओपन झाला आहे. यामध्ये काय आहे तर ह्यामध्ये अलाइनमेंटचा आहे. हाय अलाइनमेंटचा आजचा दिवस आहे. हाय एनर्जीचा आजचा दिवस आहे. आत्तापर्यंत जेवढ्या पण तुम्ही टेक्निक केले आहात, जिथे जिथे आपली एनर्जी लावलेली आहात त्याचा रिवॉर्ड मिळवण्याचा हा टाईम आहे. रिवॉर्ड जेव्हा घ्यायला जात असतो ना तेव्हाची पॉझिटिव्हिटी, तशीच एक्सपेक्टेशनची भावना असायला आपल्याला पाहिजे. एक्सपेक्टेशनची भावना आपल्याला ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही मिररमध्ये बघाल तेव्हा असं सेम फील करा की 10 दिवस असंच ठेवा की तुम्ही क्वीनसारखं सर्व काही मॅनिफेस्ट करत आहात. ओके. सर्व गोष्टी तुम्हाला मिळत आहे. जसा विचार कराल तसेच रियालिटी बनत जाते. जसा विचार कराल तसंच तुम्ही रेडी व्हाल. कारण हाय एनर्जी असते ह्या पोर्टलमध्ये. पूर्ण दिवस पॉझिटिव्हिटीमध्ये माझी लाईफ तशीच आहे जसा मी विचार केला आहे. वाव, माझे सर्व स्वप्ने पूर्ण झाले आहेत. ह्या फिलिंगमध्ये तुम्हाला राहायचं आहे. ह्या प्रकारची पॉझिटिव्हिटी आपल्या अंदर ठेवायची आहे आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशनमध्ये राहायचं आहे. जे ह्या पोर्टलमध्ये ते सर्व खरं होऊन जात असते. कारण तुम्ही जे विश मॅनिफेस्टेशनसाठी पाण्यामध्ये बघून करत आहात, ॲक्टिंग करत आहात, तर आपलं ह्या पोर्टलमध्ये आपल्याला विशेष नक्कीच ह्या पूर्ण होत असतात. म्हणून ह्या दिवशी नक्कीच तुम्ही पॉझिटिव्ह राहा आणि ह्या 12 पासून तर 21 तारखेपर्यंत तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे. ओके. अलाइनमेंट खूप जरुरी आहे. म्हणजेच ग्रॅटिट्यूडमध्ये
जर नसाल, तुम्ही थँकफुल नाही राहत असणार, पॉझिटिव्ह नाही राहत असणार, तर कशा गोष्टी अट्रॅक्ट कराल ते तुम्हीच विचार करू शकता. ह्या सर्व मॅनिफेस्टेशनमध्ये मग टाईम लागेल, मग त्याच गोष्टी खूप टाईम घेत असतात. बघा, असा फरक असतो या सर्वामध्ये. ओके, तर 12-12 पोर्टलवर पॉझिटिव्ह राहा, ॲक्ट इझी टेक्निक करा. आताच्या टाईमला खूप इफेक्टिव्हली हे काम करेल. लॉ ऑफ अट्रॅक्शनची कोणती पण एक तुम्ही टेक्निक करू शकता. आणि परत एक काम करा, तुम्हाला परत एक रिच्युअल सांगते. 12-12 पोर्टल हे खूप पॉवरफुल पोर्टल आहे, अलाइनमेंटचा आहे. आपल्याला रिवॉर्ड घेण्याचा म्हणजे रिसीव करण्याचा हा दिवस आहे. आणि हे विश जे आहे खूप ज्या कोणत्या विश आहे, तुमची एखादी पर्टिक्युलर विश असेल, ती पूर्ण नाही झाली असेल, ती विश खूप इम्पॉर्टंट आहे, पण 2024मध्ये पूर्ण नाही झाली, कॅन्सल आणि ती विश तुम्हाला पूर्ण करायची आहे, तर एक विश इम्पॉर्टंट पर्टिक्युलर एक विश घ्या. त्या अगोदर तुम्हाला रूमला क्लीन्स करायचं आहे. त्या रूमला क्लीन्स केल्यानंतर जी पण एक पर्टिक्युलर विश आहे त्याला तुम्हाला 12 वेळा लिहायचं आहे. आणि असं तुम्हाला दिवसातून 3 वेळा करायचं आहे. म्हणजेच एक विश 12 वेळा, 12 12 12 असं 3 वेळा. ओके, म्हणजे सकाळी, दुपारी आणि सायंकाळी. ओके, असं लिहायचं आहे. इंटेन्शन सेट करायचं आहे. एक पॉझिटिव्ह अफर्मेशन लिहिल्यानंतर प्रत्येक अफर्मेशनमध्ये इंटेन्शन सेट करायचं आहे की आपल्याला, आणि त्यामध्ये आपल्याला ग्रेटफुल राहायचं आहे की असं लिहायचं आहे, थँक्यू गॉड, ती गोष्ट मला मिळालेली आहे, जे तुमचं मॅनिफेस्टेशन असेल. ओके, उदाहरणार्थ जॉब मॅनिफेस्ट करत असाल तर थँक्यू, आय एम सो ग्रेटफुल आय गॉट माय जॉब. थँक्यू, आय एम सो ग्रेटफुल की मला माझं मनपसंत जॉब मिळालेली आहे. त्या फिलिंगमध्ये तुम्हाला यायला पाहिजे. म्हणजे जेव्हा 12 टाईम तुम्ही लिहाल तर तेव्हा ती फिलिंग पूर्ण प्रकारे आपल्या बॉडीमध्ये, म्हणजेच आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पोहोचून जाईल की येस, ती गोष्ट माझी पूर्ण झाली आहे, माझे स्वप्न पूर्ण झाले आहेत. असं तुम्हाला 3 वेळा करायचं आहे. सकाळी 12 वेळा, दुपारी 12 वेळा आणि संध्याकाळला 12 वेळा. पण जेव्हा तुम्ही सकाळलाच एक वेळा रूम क्लीन्स करता तर दुपारला, सायंकाळला करायची गरज नाही. एकदाच आपल्याला सकाळलाच रूम क्लीन्स करायची आहे. ओके, फक्त आपल्याला इंटेन्शन देऊन 12-12 वेळा असं 3 वेळा सकाळ, दुपार, संध्याकाळ असं लिहायचं आहे. ओके, आणि आपल्या बॉडीमधून जेवढी पण निगेटिव्हिटी आहे त्याला इनहेल एक्झेल करून, म्हणजे दीर्घ खोलवर श्वास घेऊन आणि श्वासाला बाहेर सोडत आपल्याला जी काही आपल्या बॉडीमध्ये निगेटिव्हिटी आहे, निगेटिव्ह थॉट्स आहे, ते काढून टाकायचे आहे. म्हणजेच पूर्ण सबकॉन्शियस माइंड रेडी होईल की तुमच्या विशसाठी, त्या विशला पूर्ण करून घेण्यासाठी. ओके, त्यानंतर विश पूर्ण होतपर्यंत त्या पेपरला तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही लिहिले आहात. जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा ते जाळून टाका. जे पेजवर तुम्ही लिहिले आहात त्या पेजला तुम्ही जाळून टाका. जेव्हा पूर्ण झाल्यानंतरची गोष्ट सांगत आहे, पूर्ण होतपर्यंत पेपर सांभाळून ठेवायचा आहे. जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ते पेपर जाळून टाका. त्याची जी ॲशेस असतात ते हवेमध्ये, थँक्यू युनिवर्समध्ये, हवेमध्ये फ्लो करायचं आहे. आणि थँक्यू असं म्हणत युनिवर्सला धन्यवाद द्यायचा आहे. त्या गोष्टीसाठी कृतज्ञता ठेवायची आहे, थँकफुलनेस ठेवायचा आहे. ओके, कोणत्याही गोष्टीला तुम्ही यामध्ये मॅनिफेस्ट करू शकता. ह्या पद्धतीने कुठलीही विश असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीने मॅनिफेस्ट करायचे आहे. आणि होऊ शकते 24 तासामध्ये सुद्धा हे खूप पॉवरफुली रिझल्ट देत असते. तर तुम्ही या पद्धतीने सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्ही 3 वेळा करा. इंटेन्शन ठेवा आणि थँकफुलमध्ये राहा, ग्रेटफुलमध्ये राहा, कृतज्ञतामध्ये राहा, पॉझिटिव्हिटीमध्ये राहा आणि अलाइन राहा. त्यासाठी तुम्हाला अलाइन राहण्यासाठी काय करावं लागेल? ग्रेटफुल राहायचं आहे प्रत्येक गोष्टीसाठी, पॉझिटिव्ह राहायचं आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये किंतु, परंतु, काहीही विश रिलेटेड काहीही विचार करायचा नाही आहे. तेव्हा तुम्ही अलाइनमेंटमध्ये येता आणि सर्व गोष्टी मॅनिफेस्ट होत असतात. तर या पद्धतीने तुम्ही करा. ओके, तर हे झालं पूर्णपणे 12-12 पोर्टलचं रिच्युअल आणि कसं राहायचं आहे, काय काय विशेषला तुम्ही कुठल्याही विशेषला मॅनिफेस्ट करू शकता. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडलास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू एव्हरीवन. ऑल मॅनिफेस्टेशन पूर्ण करा. कॉंग्रॅच्युलेशन. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. तुमच्या सर्व मॅनिफेस्टेशन पूर्ण झाल्या आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. गॉड ब्लेस यू. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक्यू सो मच.